मंडळी काय समजली हो, म्हणजे इंडस्ट्रीतला बच्चन आपण पाहतोय बरं का, पण कोकणचा पण बच्चन माझ्याबरोबर आहे बरं का. मी त्याला बोलवणार आहे. ओ मोरे इकडे या. अरे काय इकडे काय कसे कसे जमले हे सगळी लोक? अरे वराडी मंडळी कशाला जमलेली आहे? हो, वराडी मंडळीत जमल्याचं आम्हाला कळलंय. का? आणि निमित्त पण वेगळं आहे म्हणे. कसलं? हा, नवऱ्या मुलासाठी जमलेली ती वराडी मंडळी. काय समजली हो तुम्ही? अरे हो, आम्ही तर काय समजले, म्हणजे नवऱ्या मंडळीसाठी ही सगळी मंडळी आली आहे. होय, पण माझ्याही परिचित लोक आहेत. तुमच्या परिचित आहेत, पण तुझ्या परिचित लोक आहेत काय कोणती? नाही, माझ्याही परिचित नाही आहेत. आपण परिचय करून घेऊ. पण कोकणचं बच्चन आपल्याला भेटलेलं काय समजली बरं का. शालू शालू म्हणत तो भेटतोच, पण आता आबा म्हणून लागणारा तो आलेला आहे. आणि त्याची सगळी वराडी मंडळी आपल्यासोबत आहे. धनश्री या नाटकातली नायिका आपल्याबरोबर आहेत. या चित्रपटाचे आपल्या नाटकाचे निर्माते विजयजी आपल्याबरोबर आहेत. शिवाय प्रदीप प्रभुणे आपल्यासोबत आहेत. आणि सुनील मित्र सुनील पाटेकर जमलंय तुमचं एकदम जोरात. हे लाल हा येलो जोरदार आहे सगळं. मंडळी नाद नाही करायचा बरं. आबा की आयगी बारात असं म्हणल्यानंतर आबा जे ते जोरदार एकदम रंगात आहेत. आबांनाच आपण विचारूयात. आबा, हास्यचित्रातून वेळ काढलात तुम्ही, काय नाही हा? तर मग आता काय समजली, म्हणजे काय पसारा आहे हा सगळा? पसारा म्हणजे आबा की आएगी बारात नावाचं नाटक आम्ही रंगभूमीवर आणलेलं आहे. बरेचसे प्रयोग झाले आहेत, सगळ्यांना माहिती आहे. अख्ख्या महाराष्ट्रात हे नाटक गाजतंय आणि फार मजेशीर नाटक आहे. आणि त्यातली मध्यवर्ती भूमिका म्हणजे आबाची भूमिका मी करतोय. आता नाटकाचं नाव आहे आबा की आएगी बारात, म्हणजे माझी बारात आहे त्या नाटकामध्ये. तर ही सगळी मंडळी ती बारात घेऊन येणार आहेत. म्हणजे लेखक आहेत, निर्माता आहेत. हा मित्राचा भूमिका करतो, ही बायकोची भूमिका करते. तर ही बारात म्हणजे खरीच घेणार आहे की नाही येणार आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला थिएटरमध्ये यायला पाहिजे. कोकण रत्न या वयात तुम्ही वराड आणण्याचं धाडस केलेलं आहे. आणि सोबत पारसमणी त्यांनी या टप्प्यावरती वरात आणण्याचं धाडस केले. चला, त्यांना सौंची भूमिका त्यांची ज्यांनी साकारली तिलाच विचारू. धनश्री, काय कशी भूमिका? भूमिका माझी खूपच मजेशीर आहे. 2 कॅरेक्टर करते मी याच्यात, चंद्रिका आणि मोनिका. एक आहे चंद्रिकेचं कॅरेक्टर आहे ते एकदम मी पारंपरिक अशी सून आहे घरातली, जी सोफिस्टिकेटेड अशी एक बाई दाखवलेली मस्त. आणि सेकंड भूमिका आहे मोनिका, ती एकदम बोल्ड आहे, म्हणजे एक इकडे ते एक तिकडे. हां, मला दोन्ही कॅरेक्टर करायला खूप मजा येते आणि तुम्हालाही बघायला मजा येईल. येस, आम्हाला. चला, कॅप्टन ऑफ द शिप यांना विचारूयात आपण. निर्माता म्हणून खरं तर एखाद्या व्यक्तीने स्क्रिप्ट करता उभं राहणं फार आवश्यक असतं, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे. सांगा विजयजी, काय विचार करून तुम्ही या स्क्रिप्टसाठी उभं राहिला? सध्या रंगभूमीवर विविध प्रकारची उत्तमोत्तम नाटकं येत आहेत, पण हे नाटक वेगळं काय आहे आणि करावंसं का वाटलं याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की हे नाटक एका सत्य घटनेवर आधारित आहे. आणि ती सत्य घटना काय आहे यासाठी सुद्धा तुम्हाला नाटक बघावं लागेल. पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की प्रभाकर मोरेंचे अनेक फॅन्स आहेत, पण थोडंसं हटके. म्हणजे कथानकात इतका दम आहे की प्रभाकर मोरेंनी स्वतःहून सांगितलं की मी या नाटकाचं दिग्दर्शन करणार. आणि ते इतकं उत्तम प्रकारे सगळी भट्टी जुळून आली आहे. अशा प्रकारची नाटकं ही फॅन्टसी आहे आणि त्यासाठी तुम्ही थिएटरलाच यावं लागणार. खूप मजा आहे या नाटकामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यावर नातेसंबंधांवर आजकाल ती नाहीशी होत चाललेली आहेत. त्या नातेसंबंधांवर अतिशय प्रांजळपणे सांगतो की जेन्युनली इतक्या काही गोष्टी सांगितलेल्या गेल्या आहेत की त्या तुम्हाला रसिकांना खूप आवडतील. आणि अशा पद्धतीचे नातेसंबंध जपणं, शिवाय ह्याच्यामध्ये अनेक संबंधांवर उजाळा दिलेला आहे, त्याच्यातून काही शिकवलं गेलेलं आहे, त्याच्यातून काही संदेश दिलेले आहेत जे सामाजिक असतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये पर्यावरणावर सुद्धा एक सुंदर संदेश दिला गेलेला आहे. निसर्गावर, फुलांवर, फळांवर खूप चांगल्या कविता केल्यात आणि त्याचा उत्तम वापर दिग्दर्शकाने ह्याच्यामध्ये केलेला आहे. तर आम्हाला खरं त्याचा आनंद निर्मितीचा कधी मिळतो की नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या इतक्या सुंदर येतात आणि इतक्या की नाटक करायला सुद्धा अजून उभारी होते. खोटं सांगत नाही, 1000 प्रयोगांचं नाटक बनवलं आहे आम्ही. ते बघायला तुम्ही या. आणि लोक येत आहेत. आम्हाला गोव्यात आम्ही प्रयोग केले, कोकणात केले, सर्वच आता चालूच आहेत. आत्ताच नाटक ओपन झालेलं आहे. तर रिस्पॉन्स खूप आहे. आणि थँक्यू तुम्हाला सुद्धा की तुम्ही हे सगळं एक सेशन बोलवलं. मी तर म्हणतो 1000 प्रयोगावरती देखील आपण गप्पा मारू. चला, लेखकाने जी कागदावरती आबांची वरात काढली तर ती वरात स्टेजपर्यंत, म्हणजे आबा की आगी बारात आपण म्हणतो ना, तर स्टेजपर्यंत तुम्हाला जशी अपेक्षित होती तशी
तिथं आली का, तिचं आगमन झालंय का? मला अपेक्षित होती त्याच्यापेक्षाही जास्त चांगली वरात या लोकांनी काढलेली आहे. आणि वरातीत बँड बाजा म्हणजे इतका जबरदस्त वाजवलेला आहे मोरेंनी दिग्दर्शक म्हणून. आणि खरं सांगायचं तर आपण मोरेंना जे बघतो हास्यजत्रामध्ये आणि त्यांच्याकडनं जी अपेक्षा करतो, आज मोरेंचा टोटल जॉनर बदलणारं हे नाटक आहे. आणि खरंच तुम्ही बघायचं असेल ना मोरेंनी काय काय केलं आहे त्याच्यामध्ये, किती प्रकारचे मोरे काम करू शकतात हे बघण्याकरता तुम्ही अवश्य नाटक बघा. तसे ते उपद्व्यापी भयंकर उपद्व्यापी हो. आणि गंमत म्हणजे काय माहिती का, हे नाटक मी जेव्हा विजय जोशी माझे जुने मित्र आहेत, त्यांनी माझी 2-3 नाटकं पूर्वी केलेली आहेत. माझं हे 11वं नाटक आहे स्टेजवरचं. तर ते हे नाटक त्याला वाचायला दिलं 1 वाजता. मी 4 वाजता त्यांचा फोन आला आपल्याला नाटक करायचं आहे. आणि त्यांनी ठरवलं की नन अदर दॅन आबाच्या रोलमध्ये फक्त मोरेच या आपल्या नाटकात असतील. म्हणलं ते काम करतील का. मग मोरेंना फोन केल्यानंतर मोरेंना कथानक सांगितल्यानंतर मोरे कदाचित तिथे जिथे फोनवर असतील तिथे उठून उभं राहिले असतील. आणि ते म्हणले अरे मी करणार, 100% करणार, आणि ते मी दिग्दर्शन पण मी करणार म्हणले. आणि फार सुंदर त्यांनी केलेले, सगळे बघायला या. आणि एक आहे जे म्हणले आता विजय जोशी की नातेसंबंधावर हे नाटक आहे. मुलाचं वडिलांशी कसे संबंध असावेत, नवऱ्याचं बायकोशी कसे असावेत, आणि मित्राची कसे असावेत हे सांगणारं हे नाटक आहे. आणि सगळ्यात सत्य घटना म्हणजे कशी आहे की हे ज्या ह्या नाटकात फार्म हाऊस आहे, ते फार्म हाऊस बांधता बांधता ती आबाची पहिली बायको जाते या जग सोडून. माझ्या बाबतीत हेच झालेलं आहे की मी माझ्या बायकोनी पुढाकार घेऊन फार्म हाऊस बांधलं आणि नंतर ती गेली. त्याच्यानंतर हे नाटक मी लिहिलेलं आहे त्याच्यावर. ते अनुभवावर लिहिलेलं स्वतःच ते कथा आहे ती. त्यामुळे ती लोकांना खूप भावते. आणि आय थिंक लोकांना आल्यानंतर ह्यांनी जसं सांगितलं तसं याच्या गळ्यात पडून लोक हे करतात प्रभाकर मोरेचे की काय नाटक आहे यार, काय विषय आहे. येस. पण वराडींमध्ये ना मित्र नाचायला अग्रेसर असावे लागतात बरं का. हा, तो त्याशिवाय मजा येत नाही. आणि ह्या नाटकामध्ये मीच पुढे आहे मी मित्र ह्याचा, पण ह्याला मदत नाही करत, ह्याच्या मुलाला मदत करतो. कारण त्याचं काम पहिलं झालं पाहिजे. तो आता यंग आहे ना आमच्या दोघांमध्ये, आम्ही दोघं आता झालं सरलं ना आमचं, आता त्याच्या मुलाला जास्त मी मदत करतो. आणि अतिशय म्हणजे खूप वर्षानंतर आम्ही अगोदर एक नाटक याच्यानंतर खूप वर्षानंतर एकत्र हे नाटक करतोय. म्हणजे प्रभाने मला बोलू हा रोल करशील का, आणि सुंदर लिहिला गेला रोल आहे. मी फक्त बोलतो, बाकी डायरेक्टर आणि लेखन जे लिहिलं फक्त बोलतो, एवढंच काम करतो. आणि मी आल्यानंतर ते धमाल अशा कारण तो तसाच आहे तो माणूस जो मित्र दाखवला ना. मी बोललो ना की ह्याचा मित्र आहे पण मदत करतो मुलाला, त्यामुळे धमाल असं लिहिलेलं आहे. फक्त काम जाऊन करायचं स्टेजवर आणि हास्या आणि टाळ्या मिळवायच्या. ते पण पारसमणीसमोर माझा काय निभाव लागल तरी पण मी जाम धडपड करतो. मग आणि लोकांना मग धडपड करतो. मग काहीतरी वाचतात कुठेतरी येतात लोक बोला रे बाबा परा केला ना तू, आता ह्याच्यासमोर काय माझा निभाव लागणार आहे. मग स्पेस देतात पण तुम्हाला ते नाही. अतिशय कुठल्याही कलाकाराला त्यांनी असं थांबवलं हे नको करू. त्यांनी सरळ सांगितलं माझ्यावर जरी पंच आलं तर बिंदास टाका, पण नाटक वाजलं पाहिजे. नाटक नाही वाजलं का आम्हाला सगळ्यांना. फार लेखकाने काही काही छान वाक्य बाईसाठी लिहिली ती फार सांगेल ती. एक छान वाक्य आहे आमच्या नाटकामध्ये की ही बायको ही मैत्रीण असली पाहिजे, पण प्रत्येक मैत्रीण ही बायकोच असायला पाहिजे असं नाही. कारण हे अशी एक वेगळा संदेश आम्ही नाटक संपल्यानंतर सगळ्या ऑडियन्सला देतो आणि प्रेक्षकांना पण खूप आवडतं नाटक. आणि स्पेशली या जे काही रिलेशन आता सुरू आहे, जे ट्रेंडिंग सुरू आहे, नात्यांना जपणं किंवा आई बाबांचं नातं किंवा बाबा आणि मुलाचं नातं किंवा बायको आणि नवऱ्याचं नातं, फ्रेंड्स आहेत त्यांचं बॉन्डिंग कसं असलं पाहिजे, हे पुढपर्यंत कसं नेलं पाहिजे, हे सगळं आम्ही या नाटकामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळे कॉम्बिनेशनचे नात्यांमधल्या जो गोडवा आहे तो आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. बढिया. पण मोरे जसं लेखक म्हणाले की यात तुमचा जॉनर जो आहे तो बदललाय, म्हणजे वेगळ्या धाटणीत तुम्ही यामध्ये दिसणार आहात. काय म्हणजे काय नेमकं? नाही, नेमकं म्हणजे कसं आहे की नाटकाची सहीच तशी आहे. याचं जे आबा हे मध्यवर्ती पात्र आहे तर ते असं फारसिकल नाही आहे, फार्स मधलं कॅरेक्टर नाही आहे. एक संयमी माणूस आहे, त्याची बायको नाही आहे. मोरे म्हणजे संयमी. आता त्याला इलाज नाही. आणि लोक सहन करतात बरं का. लोक म्हटलं की क्या बात आहे.
की हां. आणि काय होतं, मी ते करताना असा नेहमी विचार केला, म्हणजे मी ते करू शकलो असतो. काही त्या नाटकाचा दिग्दर्शक मी आहे, आज माझ्या चेहऱ्याला ओळख आहे म्हणून मी वाटेल ते करू शकलो असतो. पण त्याच्यामुळे ते नाटकाची जी गंमत आहे, म्हणजे नाटकाचा विषय तो बाजूला राहिला असता. तो त्या अँगलने मला हे नाटक न्यायचं नव्हतं. मला आबा कोण, हे पात्र काय आहे, म्हणजे मध्ये त्याचं सिरियस आहे, तो सिरियस होतो, कॉमेडी आहे, इरसाल आहे, इनोसंट आहे, असं ते पात्र आहे. आणि प्रचंड बायकोवर प्रेम करणारं ते पात्र आहे. आणि ते मी कुठेही हलवू दिलं नाही. म्हणजे आपण काय करतो की विनोद निर्मिती व्हावी म्हणून आपण वाटेल ती करत जातो. बरोबर बरोबर. ते मी या नाटकात केलं नाही. म्हणजे एखादा लाफ्टर आला पण त्याच्यामुळे संहिता बिघडू शकते. ती संहिता न बिघडवता त्यातला जो कंटेंट आहे ती गोष्ट मी हलवली नाही. पण एक काम केलं, हे नाटक करताना फुल कमर्शियल नाटक केलंय की एंटरटेनमेंट पण लोकांचं तेवढंच होतं. बरोबर. आणि हे करता करता डोळ्यातनं पण पाणी तेवढं येतं. आणि तेही इतका संदेश पोहोचवून, म्हणजे असं कुठेही काही कमी केलेलं नाहीये. 100% हसे. म्हणजे असे आपल्याकडे पात्र आहे, मित्र आहे, एक मोलकरीण आहे, मुलगा आहे, त्याची प्रियसी आहे. तर ती जी पात्र अशी, आणि ती त्या संहितेत त्यांनी लिहिले तशी रिलेट करतो रिलेट करतो. आपल्या अवतीभोवती असणारीच माणसं आहेत आणि ते फार इंटरेस्टिंग एन्जॉय करतात आणि खरं नाटक करतात. त्याच्यामुळे फार मजा येते. पण मोरे, असं प्रेक्षकांमधून मध्येच कुणी असं बोलतो, ओ मोरे मोरे, शालू शालू, हो शालू करा. येतं ते फर्टिलायझर येतं, शालू येतं, काही समजली येतं, जबरदस्त, हे सगळे येतातच की. पण मी तुला सांगतो की मी त्याच्यात अडकलो नाही. हां, म्हणजे कधी कधी प्रेक्षकांसाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. प्लॅटोनिक पर्सन आहे. प्लॅटोनिक होतंच की, प्लॅटोनिक पण येतं. हां, पारसमणी. पण ते अनाउन्समेंटमध्ये बोलावं लागतं, मग कोकणचा पारसमणी प्रभाकर मोरे, ते काय करावं लागतं. पण फार सुंदर नाटक आहे आणि फार गमतीशीर नाटक आहे. पण कॅरेक्टर आबा कसे बोलतात जरा की झलक. नाही, आबा मी म्हणजे आता काय कोकणी भाषेत बोललो नाही, मी सर्वसाधारण मराठी भाषेत असंच बोललोय की चंद्रिके, माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. म्हणजे इतका इनोसंटली चेहऱ्यावर, इतका मी नसलो तरी तसा ठेवलाय मी. असं फार सुंदर व्यक्तिरेखा. आणि मला फार आवडलं म्हणजे ही भूमिका करताना, ह्या नाटकाचं दिग्दर्शन करताना. आणि माझी सगळी कलाकार मंडळी जी आहेत, म्हणजे धनश्री दळवी आहे, सुनील पाटीकर आहे, सुजाता आहे, विशाख मामणकर, रोहिणी झेंडे, फार अप्रतिम कलाकार मंडळी मला मिळाली या नाटकामध्ये. निर्माते म्हणून त्यांनी आम्हाला कुठलीही गोष्ट कमी करू दिली नाही आहे. यांनी जे नाटक लिहिलं आहे ते फार इतकं काळजाला भिडणारं नाटक आहे. आणि आत्तापर्यंत आम्ही जेवढे प्रयोग केले ते प्रचंड लोकांना आवडले. आम्ही खूप कॉन्ट्राक्ट शो केले, थिएटरला प्रयोग केले. आणि किती प्रयोग झाले आत्तापर्यंत? आम्ही आता 25 प्रयोग झाले आमच्या नाटकाचे, 25 प्रयोग. आणि आता चालूच आहेत, आम्हाला ते नाटक तर सातत्यानं चालू आहे. आणि असं नाटक करायला मजा येणं म्हणजे काही कौटुंबिक जरी नाटक असलं तरी तो विषय धरून आम्ही ते नाटक त्याच्या पलीकडे आम्ही गेलेलो नाही आहे. म्हणून ते करायला फार मजा वाटली. आणि कलाकार मंडळी एवढी सुंदर आहेत. आणि सगळ्या बोललो ना की निर्मात्याने कुठलीही गोष्ट आम्हाला कमी करू दिली नाही आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आम्हाला पुरवल्यात. संगीत चांगलं आहे, नेपथ्य चांगलं आहे, कॉस्ट्युम चांगले आहेत. मोरे गाणी आहेत ना, चांदाची चांदणी चमचम चमकत होती, आमचं पहिलंच गाणं आहे. आणि मी बोलत पण आहे, त्याला वन्स मोर येतो नेहमी प्रत्येक प्रयोगाला. ते नाटकातलंच आहे. पण ते काय झालं की आमच्या कलाकार मंडळीने जबरदस्ती केली. नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, ते नाट्यपद आहे पण ह्या नाटकात वन्स मोर घेतं. हा, ते पण केलंय. म्हणजे काही काही गोष्टी घेतल्यात अशा आणि ते करेक्ट जातं त्या कॅरेक्टरला. तू एकटं म्हणलेस की तुम्ही नाही, हिनं मांडण्याचा प्रयत्न केला. मी फक्त प्रयत्न केला. तिनं प्रयत्न केला पण तिला काही जमलं नाही. पण ही फक्त मी काय केलं की ही ना उत्कृष्ट, ही सुंदर डान्सर आहे. त्याच्यामुळे हिचा आपण नाटकामध्ये चांगला वापर पण करून घेतलेला आहे छानपैकी. हो, काय प्रयत्न करता येईल थोडासा? नाही बोलत लावणी गाणार नाही मी बोलत. चांगलं बोल, चांगलं बोल. नाही मी बोलत. हा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, नाही मी बोलत नाथा. हे असं मग कसं आहे? नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, रणरुचिरा रीती, रणरुचिरा रीती, रणरुचिरा रीती, ना शोभे प्रेमाती, ना शोभे प्रेमाती, विनयवती मी.
विनयवती मी विनयवती मी विनयवती मी कांता नाही मी बोलत आता. वा 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 मोरे, वा वा मोरे, जोरदार. हा हा प्रभाकर, याच्या तोंडी जे वाक्य आहे हे आपल्या नाटकाचं गिस्ट, ते तुझ्या तोंडून मला ऐकायचं आहे. आमचं आहे की याच्या नाटकामध्ये वाक्य फार सुंदर लेखकाने लिहिलं आहे की मैत्री कशी असावी. तर त्या मित्राचं एक तत्त्वज्ञान आहे की म्हणजे आई वडील काका काकी मामा मामी ही सगळी नाती जन्मापासून आपल्याला लादलेली असतात. जगात फक्त दोनच नाती, ते आपण स्वतः निर्माण करतो, एक मित्र आणि दुसरी बायको, असं एक मित्राचं तत्त्वज्ञान आहे. तर तोच मित्र शेवटी ह्याची बायको बनून येतो. या नाटकात गंमत ट्विस्ट आहे ट्विस्ट आहे नाटकात. ही धमाल आहे सगळी नाटकातली. होय ना. हा फार गमतीशीर. कुठेही आम्हाला थांबवलेलं नाही, काय नाही, जायचं आणि बिंदास करायचं, धमाल करायची. बस लोक हसली पाहिजेत, खुश होऊन गेली पाहिजेत. बस बस. एकदम म्हणजे स्वप्नापासून सुरुवात होते ना नाटकाची, आणि ते नाटक असं वर वर असतं, कुठेही नाटक खाली होत नाही. स्वप्नातून सुरुवात आणि मस्तपैकी वरपर्यंत एंडपर्यंत जातं. लोक बघणार इंटरव्ह्यूला की अरे काय पुढे पुढे काय होतं आता नाही सांगणार, पुढे येऊन नंतर बघा. कारण बस मित्रमंडळ येतात, अरे यार असं झालं, थांबा जरा नंतर बघा. पण नंतर खूप गंमतनं वाढत जाते, एकावर कसे विषय आणि ते कथानक ते गुंतागुंती चालू होते. मग ती धमाल येते नाटकाला, ती वा, एंड पर्यंत धमाल धमाल. जोरदार जोरदार. तर मंडळी अशा पद्धतीने एकूणच हा आबाकी आई की बारात ही भट्टी जी आहे ती जमून आलेली आहे. चला आपण देखील याच्यातले एक प्रेक्षक म्हणून वराडी होऊ शकतो, काय हरकत आहे. जाऊयात, वराडी होऊयात, छानपैकी बुंदी भात मस्तपैकी सगळ्याचा आपण आस्वाद घेऊ. आणि हा आस्वाद घेतल्यानंतर टाळी वाजू आणि जोरदार हसू देखील, होय की नाही. चला आबाकी आई की बारात. बारात क्या बात आहे. धन्यवाद प्रभाकर, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. आम्हाला इथे बोलवून आमचा तुम्ही हे प्रमोशन केलं त्याच्यावर खूप खूप यस यस यस, आम्ही कायम सोबत आहोत प्रभाकर. आणि IBN News 18 लोकमत. IBN न्यूज 18 लोकमतचे खूप खूप आभारी आहोत आम्ही. कारण आमच्या हे नवीन जे नाटक आलं आबाकी आई की बारात, ह्यांना तुम्ही आज इथे प्रमोशनसाठी आम्हाला बोलवून आमचं जे प्रमोशन केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा गप्पा हा संवाद निरंतर सुरू राहील, कारण तुम्ही वेगवेगळ्या भूमिकांमधनं भेटत राहा. हीच काही ती अट आहे. हा हा अटी शर्ती लागू आहेत मंडळी, आणि या अटी शर्ती भरपूर हसवणार आहेत ही मंडळी सोबत असल्यानंतर. मी जसं म्हणालो, वराडी होऊयात आणि या लग्नातला आनंद लुटूयात. नवनाथचं व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथचं, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.